मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींसाठी मोठी आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून 3750 कोटी रुपयांच्या चेकवरती आज सही करण्यात आली आहे। ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा भगिनींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर जमा केले जाणार आहे, अशी सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। भरपूर अशा महिला या योजनेपासून आता दूर होणार आहेत। यामध्ये जी काही स्क्रूटनी सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार फेर तपासणी, या तपासणीमध्ये भरपूर अशा महिला कमी होणार आहेत। यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहने आहेत अशा लाभार्थ्यांची नावे सुद्धा या ठिकाणी कमी केले जात आहेत। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला भगिनींचे सुद्धा नावे या यादीमधून कमी केले जात आहेत। याचबरोबर ज्या महिला पूर्वी 1050 रुपयापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत प्रति महिन्यासाठी अशा महिलांच्या सुद्धा नावे या यादीमधून वगळले जात आहेत। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना असेल, या दोन्ही योजने अंतर्गत वार्षिक 12,000 रुपये मिळवत आहेत अशा भगिनींना फक्त आता लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत। आता यामध्ये जो येणारा हप्ता आहे 2 ते 3 दिवसानंतर सुरू होणार आहे। यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील भरपूर अशा भगिनी या योजनेपासून दूर होणार आहेत अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।